अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत सरकारची अनास्था असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत वितरितच केली नसल्याची टीका दानवेंनी केली आहे। ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये 106 कोटींपैकी फक्त 75,000ची अतिवृष्टीग्रस्तांना मदत केली असल्याची टीका दानवेंनी एक्स पोस्टद्वारे केली। अंबादास दानवेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आता स्पष्टीकरण दिलंय। माहितीच्या अधिकारामध्ये दिलेली माहिती चुकीची आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय। तर चुकीची माहिती का देण्यात आली याची चौकशी सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। दरम्यान ऑक्टोबर महिन्यामध्ये आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं रोज खर्च होतो, त्यामुळे रक्कम वाढत जाते, त्यामुळे एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यावर अंबादास दानवेंनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि चौकशी अंती कारवाई होण्याची वाट बघतो असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। मला ही माहिती आहे की पुनर्वसन विभागाकडून किती खर्च झाला, कारण आपण 31,800 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। बरं झालं की आपण कबूल केलं की आता पण 14,000 कोटी दिले आणि जाहीर केलेले 31,800 कोटी रुपये। एकीकडे तुमच्याच काळात जाहीर झालेली जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, याच्यात जवळपास 6.25 लाख शेतकऱ्यांचे अजून 5,500 कोटी रुपये देणं बाकी, कोर्टानं आदेश दिलेला आहे। त्याच्यासाठी तरतूद काय करताय तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये? 500 रुपये, 500 कोटी रुपये। आणि मग मला वाटतं 500 कोटी कुठे, 5,500 कोटी कुठे? म्हणजे प्रायोरिटी काय शेतकऱ्यांची? आपल्याला शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुळीच घेत नाही, हा माझा आरोप आहे। दरम्यान यावर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। थोडीशी धक्कादायक माहिती आहे, त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे, कारण एवढा मोठा निधी आला आणि वाटपच झालं नाही असं जर खरं चित्र असेल तर ते गंभीर आहे। विरोधी पक्षनेते विधान परिषदेत जे होते त्यांनीच ही माहिती उजेडात आणली असल्यामुळं ती योग्य असेल आणि ती जर खरी असेल तर ती धक्कादायक आहे असं मला वाटतं। आतापर्यंत अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीनं 32 GR काढलेले आहेत आणि साधारणतः 21,000 कोटी रुपयांपर्यंत मदत ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजूनही काय थोडे अर्ज पेंडिंग असतील त्यांनाही आपण मदत देणार आहोत। शेतकऱ्यांचं 30 जून हे वर्षाखेर असतं सोसायटीचं, त्याच्या अगोदर 30 जूनपूर्वी या माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देऊन निश्चित प्रकारे राज्य सरकार हा दिलासा देण्याचा प्रयत्न करते। शेतकऱ्यांच्या सहाय्यतेसाठी जो निधी जमा केला होता त्यापैकी फक्त काही लाखच जो आहे तो निधी वितरित करण्यात आला, बाकी जो निधी आहे तो तसाच ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यातही कोर्टाने यांना फटकारलेला आहे आणि म्हणून हे नुसतं आत्ताच नाही तर 2014 ते 19 फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेसही फटकारलेला आहे। त्यामुळे हे खोटारड आहे, शेतकरी विरोधी सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।